आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीहीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर गुरुवारच्या दिवशी मी जो भाजीपाला आणलेला होता तर तो आहे ना, मी आज म्हणजे उठायला खूप उशीर झाला होता. आधी आरूचा डब्बा द्यायचा होता, मग त्याच्यामुळे मी काय केलं, परातीत आहे ना सर्व भाजीपाला म्हणजे भरून ठेवला. नंतर फ्रीजमध्ये ठेवणार होते कारण की मला फ्रीज पण साफ करायचा होता. मिरची आणि शेंगा वगैरे जी भाजीपाला होता ना तो मी डब्यांमध्ये लगेच भरून ठेवला. आता सकाळी उठल्या उठल्या आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिली चहाची गरज असते. तर मी पहिल्यांदा ना मस्त चहा ठेवून घेतला आणि बाबा पण आलेले होते. आजी घरी नव्हती आणि आत्या पण घरी नव्हती. मग बाबा पण आले तर बाबांना म्हणले, थांबा तुम्ही दूध घेऊन जा. आणि बाबांसाठी दूध गरम करायला ठेवला आणि माझ्यासाठी आणि मामांसाठी चहा ठेवला. आणि आरूला पण म्हणते, चल तुझं तू आवरून घे कारण की खूप उशीर झाला होता उठायला. रात्री पण उशिरा झोपल्यामुळे ना मग सकाळी लवकर जाग येत नाही. आणि मग मी लगेच बाबांना पण दूध दिलं आणि माझ्यासाठी चहा ठेवला होता, तो चहा घेतला. आणि चहा आहे ना, मी काही म्हणजे मला एवढा आवडतो असं नाही आहे. मला कधीतरी चहा लावतो म्हणजे असं कधी म्हणजे आता कसं पावसाळा आहे तर पावसाळ्यात थोडं थंडगार वातावरण राहतं म्हणून मी चहा घेते. नाही तरी मी चहा घेत नाही. मला चहा ते ना पावसाळ्यात तरी आलं आवडतंच. मग मी आता म्हटले चल मामांसाठी पण चहा ओतून घेतला. मामांची पण आंघोळ झालेली होती. मामाने मी चहा घेतला. आणि रात्री बाबांनी ना मला मेथीची भाजी नेसून दिली होती म्हणून आहे ना आता म्हटले चल पटकन मेथीची भाजीच करते. तर मेथीची आता पावसाळ्यात आहे ना चिखल वगैरे इतका राहतो ना तर भाजी पण असं नुसतं त्याच्यातून नुसतं लाल पाणी निघत होतं. त्याच्यामुळे मी जवळ 4-1 पाण्याने मेथीची भाजी धुवून घेतली. मग केल्यानंतर आणि शेंगदाणे ना भाजीसाठी भाजून घेते. तर भाजले नाही तरी चालतात, भाजले तरी चालतात. तर मी ना शेंगदाणे भाजून घेतले थोडेसे गार पण होते ना, म्हटले चल थोडी भाजून घेते. मिक्सरमध्ये काय येतं, शेंगदाणे दळले का तर ते ना एकदम बारीक होऊन जातं. मग खलबत्त्यात कुटले का ते शेंगदाणे असे जाडसर राहतात तर छान लागते भाजी पण. आणि लाल मिरच्यांमध्येच केली होती कारण की म्हणजे हिरवी मिरची नाही टाकली, आरूतला ना तोंड आलेलं होतं त्याच्यामुळे ना हिरवी मिरची नाही टाकली. म्हणजे लाल मिरची ना मला काढून घेता आली, हिरवी मिरची दिसणार नाही ना त्याच्यामुळे. मग मी लाल मिरचीचे ना तुकडे पण मोठे मोठेच केले होते. आणि त्याच्यात काही जास्त नाही, फक्त आपले लसूण आणि लाल मिरची टाकलेली, त्याच्या व्यतिरिक्त काही टाकलेलं नाही. आणि मीठ टाकून व्यवस्थित परतून घेतली. तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. तर मी मेथीची भाजी ना म्हणजे आपली उलटणी राहते ना तर उलट्या बाजूने हलवते, सरळ बाजूने हलवत नाही. कारण की म्हणजे आजी आमची सांगते का त्याने ना भाजी कडू होते त्याच्यामुळे ना मी उलट्या बाजूनेच हलवते. ती सवय पडली आता माझ्या शरीराला. प्रत्येकाचं आपली सवय राहते तशी माझ्या शरीराला पण एक सवय पडून गेली. तर शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतला. तर भाजी पण एक होईल आणि एक माझ्या पोळ्या पण होती. म्हणजे टिफिनला पण वेळ होणार नाही. म्हणजे प्रत्येक आईचं आहे ना, तर ज्याच्या घरात लहान मुलं आहे ना त्यांना वेळेवर टिफिन देणं हे ते ना खूप अजिबात शक्य होत नाही. खूप तारांगळ म्हणजे करावं लागते टिफिन द्यायला पोरांना. आणि त्यात स्वामी चिडचिड आहे असा एकदम शांत असा तर ठीक आहे. पण आहे ना तो आज झोपलेला होता, नाही तर कधीच एवढा वेळ झोपत नाही. पण तो झोपलेला होता म्हणून आहे ना मला टिफिन करायला काही वाटलं नाही. नाही तर तो जागे असला ना तर मी एक घ्यायचं आणि एक करायचं, मग ते खूप जीवावर येतं. मग आता मी माझा म्हटले चलीला पहिले टिफिन करते मग बाकीची कामं करून घेते. तर तो उठायच्या आताच माझा टिफिन वगैरे रेडी झालेला होता. आणि प्रत्येक आईला आहे ना सकाळी सकाळी, आता तरी आरूची 9 वाजता शाळा आहे आणि काही जणांना तर सकाळी 6 वाजता उठून पोरांना टिफिन करावं लागतात. परत काही जण 5लाच उठून करतात. म्हणजे प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं राहतं. आता आरू थोडी मोठी झाली, तिचे कामं ती स्वतः करू शकते. तर तिला पण आज चहा घ्यायचा होता, कधी घेत नाही एरवी, पण आज तिला घ्यायचा होता. म्हणले मग ती म्हणते मम्मी मीच बनवते, तू माझा टिफिन बनव. तर मी पोळ्या करत होती आणि तिने तिच्यापुरती चहा वगैरे करून घेतला. पोळ्या पण केल्या मी आणि पोळ्या थोड्या कमी झाल्या होत्या. म्हटले चल मग ना मी थोड्याशा भाकरी पण केल्या, म्हणजे 2-3च केल्या भाकरी. मला वाटलं आजी ते येतील लवकरच, पण त्या काही आल्या नाही. मग म्हणजे भाकरी संपल्या पण मग पोळ्या तशाच राहून गेल्या होत्या. आणि हे पीठ आहे ना आपल्या घरच्या गिरणीत दळले होतं तांदळाचं, त्याच्या काही एवढ्या छान भाकरी 3 आणि मोठ्या गिरणीत दळले का भाकरी पण छान येतात. पण यांच्या आहे ना बिलकुल चांगलं येत नाही. आता माझी भाजी पण रेडी झालेली होती, तिचा टिफिन भरून देते. आणि ती काही एकच पोळी नेते, जास्त काही नेत नाही कारण की तिला म्हणजे आता कसं सवय पडली, खाल्लं जात नाही, तिची तब्येत बरी नव्हती म्हणून. काय केलं मला दाखव. हे कोणी केलं?
हां हे कोणी केलं बाळानी? हां कसं केलं तू? दाखव मला पुसून दाखव. कशी दाखव खाली बसून पुसून दाखव कशी पुसली. हां हां का पुसलं तू? या कारणामुळेच ना मी दारात रांगोळी काढणं सोडून दिले, कारण की तो काय करतो असं बघा कसं त्याने पूर्ण पांगून दिलेली आणि कधी तर रांगोळीचा हात आहे त्याच्या तोंडात जाईल, परत काहीतरी म्हणजे दुखापत व्हायच्या आधी आपण न काढलेली बरी मला तरी वाटतं. तर तरी आता थोडाफार मोठा झाला आहे तरी पण त्याच्या मनात काय आलं काय माहिती, त्यांनी ना सर्व रांगोळी पुसून टाकली. तो असाच करतो त्याच्या मनात आलं तर. आणि आता मी सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरून मग तर म्हटले भांडी घासून घेते. तर हाता माझं बेसिंगमध्ये इतकं पाणी साचतं ना, बेसिंगमधलं म्हणजे तो पाईप आहे ना तर तो असा क्रॉस एल साईजमध्ये लावलेला आहे. तर मला तरी वाटतं हा असा पाईप आहे ना कधी कोणी लावू नका, कारण की पाणी ना जायला खूप प्रॉब्लेम येतो. आणि मी लगेच किचन वगैरे सर्व साफ करून घेतलं आणि मला आहे ना फ्रीज पण साफ करायचं होतं. मग मी या वरच्या याच्यामध्ये ना सर्व संध्याकाळी आमचे दूधच राहतात, तर वरचा कप्पा आहे ना दुधानेच खराब होतो जास्त करून. आणि माझे फ्रीजमधले भांडे पण तुटलेले तुम्हाला मी सांगितलं, आता मी ऑनलाईन मागवलेले, बघू कधी येतात. कारण की दूध दूध ठेवून ठेवून आहे ना ते सगळं तुटून गेले, कारण की त्याच्यावर वजन ठेवून काचच राहतं शेवटी. तर आता आपल्याला काही कोणती गोष्ट नाही म्हणजे असं डेकोरेट करायचं असेल तर महागडी वस्तूच लागते असं काही नाही आहे. तर मी आता ही गोणी आहे ना धुवून ठेवलेली ती, तर त्याचेच कप थोडे कट करून आहे ना फ्रीजमध्ये ठेवले आणि खरंच छान वाटत होते, थोडासा वेगळा काहीतरी लुक आला. आणि आता कोणती वस्तू म्हणजे असं प्रोडक्ट घ्यायचं मग ते खराब झालं का फेकून द्यायचं, नेहमी नेहमी तेवढे घेऊन आपल्याला काही परवडत नाही. तर मी असंच गोण्यांचं थोडंसं जुगाड लावलं. तरी गोणी स्वच्छ धुवून घेतली ती, नंतरून ते फाडून आहे ना फ्रीजमध्ये आथरले. आणि हे बघा, आणि इकडं बाबा पण नंतरून जेवण्यासाठी आली होती. तर बाबांनी ना त्याला काही थोड्या वेळ ना खाऊ घातलं, पण नंतरून आहे ना म्हणजे त्याचं चाललं होतं बाबा तुम्ही मला खाऊ घाला. आणि म्हणून मी काय तो गाणे लावलेले होते आणि तो नाचत पण होता एकीकडं. आणि मग म्हटलं मी ते म्यूट केलं, कारण की त्यांचं आणि बाबांचं खूप गप्पा चालत. म्हटले बाबांना पाणी नेऊन दे, लगेच बाबांना पाणी नेऊन दिलं. आणि त्याचं आहे ना तो काय करतो, बाबा आले का पहिले बाबांना म्हणतो बाबा खिसा दाखवतो, म्हणजे काय आता बाबांच्या खिशात त्यानं चॉकलेट राहतं म्हणून. आता बाबांचं जेवण झाल्यानंतर ते स्वतः जेवत होते, त्याच्यामुळे त्यांनी ना स्वामीला चारलं नाही. पहिल्यांदा ताटात दिलेलं त्यावेळेस चारलं, नंतर काही चारलं नाही. पण त्याचा हट्ट होता का बाबा मला तुम्ही चार. पण शेवटी म्हातारा माणूस आहे, म्हाताराचं माणसांचं उष्ट देऊ नये तेवढं बाबांना कळतं. मग बाबांनी त्यांना काय दिलं नाही. पण बाबा आहे ना आमचे खूप समजदार, खूप शांत आहे. हा आहे ना माझ्या मामाचा मुलगा आहे दादू. तर त्याला घेऊन मला आहे ना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, माझी दातांची ट्रीटमेंट करायची. तर माझी ट्रीटमेंट चालू झालेली आहे आतापासून. मग तोच आहे माझ्यासोबत, हे काही त्या टायमाला राहत नाही. आता यांनी ना म्हणजे आम्हाला दोघांना घेतलं आणि हे ना तिथं दूध द्यायला उतरणार होते, आम्ही दोघं पुढं जाणार होतो. तर दादूचंच चाललं होतं का मी तुला दवाखान्यात घेऊन जातो, ज्यावेळेस मला जमणार नाही त्यावेळेस संदीप भाऊ येईल. तर तो ना संदीप भाऊच म्हणतो, दाजी वगैरे काही म्हणत नाही. त्यांना एकही कुणीच असं अजून दाजी म्हणत नाही, त्यांना दाजी म्हटलेला हा शब्द पण आवडत नाही. त्यांना कधीतरी विचारील मी आणि तुम्हाला सांगाल का बरं नाही आवडत. आणि त्यांना ते एक सवय पडली का भाऊ म्हणायचं, म्हणजे प्रत्येक आमच्या इथं आहे ना म्हणजे माझ्या बहीण असो कुणी असो त्यांना आहे ना कुणीच दाजी म्हणत नाही, सर्वजण भाऊच म्हणतात. तर ते म्हणजे त्यांचं चालत होतं दोघांचं गप्पा हे ते. आणि तिकडं पाणी संपलेलं होतं ना गाडीतलं, तर मग गाडीत पाणी पण ओतून घेतलं. आता दादून मी हॉस्पिटलमध्ये जाणार होतो आणि तोच मला घेऊन गेला होता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कसा वाटतो व्हिडिओ. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.